नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की राजकुमार आता भैरवीची वाट बघत असतो आणि स्वतःशीच बोलत असतो. जेव्हा बघावं तेव्हा ही बाई गायब, जेव्हा बघावं तेव्हा ही बाई गायब. कधीच ही बाई जागेवर नसते. त्याचं काम आहे आणि ही बाई कुठे गेली आहे काय माहिती. तेवढ्यात काय तन तन करत ही भैरवी आलेलीच असते. वा, छान 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 आलात तुम्ही भैरवीजी. कुठे दौरा होता तुमचा? व्यवस्थित प्रवास झाला ना? जी कुठे गेला होता? खूप वेळ झाला वाट बघत होतो मी. भैरवीचा असिस्टंट असतो तो राजकुमारला म्हणतो बडबड करू नका, पाणी पिऊ द्या. राजकुमार म्हणतो हो हो पाणी पिऊ द्या की, बाहेर खूप थंडी आहे ना, पाणी पिलंच पाहिजे. यांनी गेला होता भैरवीजी. अहो काहीतरी बोला. वेड्यासारखी वाट बघतोय, वेड्यासारखी बडबड बडबड करतोय. सावलीकडे गेले होते राजकुमार सांगताय तुम्ही? हो, सावलीला भेटून आली आहे राजकुमार. काय घडलं का? वार्तालाप काहीतरी झालं असेल ना तुमच्यात? सावलीची माझ्या समोर बोलायची काही टाप आहे का? नाही, ती काहीच बोलू शकत नाहीये. मी भैरवी आहे. समज द्यायला, तिची अक्कल जागेवर आणण्यासाठी गेले होते मी. कुमारला ह्या भैरवीच्या ओव्हर ऍक्टिंगला इतका कंटाळलेला असतो, पण पर्याय नसतो. चांगलीच धमकावून आली तिला, चांगलीच अद्दल घडवणार आता तिला. वा वा वा. अन्नात आणि ती दोघेच होता का अजून कोणी होतं? मूल वगैरे होतं का कोणी? अन्नात आणि सावली दोघेच होते, बाकी लहान मूल वगैरे कोणीच नव्हतं. राजकुमार म्हणतो नीट आठवतंय का? मार्क नीट आठवतंय का? अरे राजकुमार, जस्ट आलीये तिथून, फक्त जगन्नाथ आणि सावलीच होती, लहान मूल वगैरे कोणीच नव्हतं. ही मेमरी शार्प आहे. आता जस्ट आलीये, तुला ओरडून ओरडून सांगते मी, ते दोघेच होते, तिसरं कोणीच नव्हतं. लहान मूल आहे वगैरे काहीतरी आठवत असेल ना भैरवीजी? राजकुमार वेड्यासारखा करत असतो अगदी. त्यांनी पडली होती का? युनिफॉर्म काहीतरी दिसलं असेल ना भैरवीजी? काहीतरी दिसलं असेल ना? मी म्हणते सो इरिटेटिंग, सो इरिटेटिंग. राजकुमार सांगितलं ना रे, कोणी नव्हतं, लहान मूल वगैरे कोणीच नव्हतं. का सारखा सारखा तोच प्रश्न विचारतोय? डोक्यावर पडलाय का? तर जगन्नाथ आणि सावली दोघेच होते, तिसरं कोणीच नव्हतं. तुला मी हल्ल्यापासून 1000 वेळेला सांगितलंय, तुझ्या लक्षात येत नाही का रे राजकुमार? दुसरं काहीच नाही, फक्त मूल मूल मूल. काय सारखं लावलंय रे? दुसरे विषयच नाही का बोलायला? तिला मूल आहे नाही आहे, मला काय करायचंय? आणि बाय द वे, तुला त्या मुलात एवढा काय इंटरेस्ट? म्हणजे सावलीच्या मुलात तुला एवढा कसला इंटरेस्ट? काय रे राजकुमार? किती वेळा विचारलं मूल आहे का, मूल आहे का? काय मुलाचं रहस्य सांगतोस? काय लपवतोय राजकुमार? आता काही लपवू नकोस हा. मी म्हणते राजकुमार स्पष्ट बोल, माझ्यापासून तू काय लपवतोय? भैरवी काय ऐकायला तयार नसते. राजकुमारला म्हणते तू काय लपवतोय, मला आता कळलंच पाहिजे. जगन्नाथने 8 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती. सावलीचं मूल जन्माला येणार आणि ते मूल माझ्या विनाशाचं कारण ठरणार. हा मुलगी कोणी असे ना, पण ते माझ्या विनाशाचं कारण ठरणार, हे त्याने त्यावेळेला सांगितलं होतं. तोपर्यंत सावलीला बाळही झालं नव्हतं. कार्टचं माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार असेल तर कार्टाला आधीच संपवायला नको. काही झालं तर ते कार्ट संपवणं मस्ट आहे. मी म्हणते राजकुमार इतकी जोरात किंचाळून उठलेली असते. सावलीचा मुलगा मुलगी वॉट एव्हर, आय डोंट केअर, जे काय असेल ते असेल. त्या मुलाच्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या इतकी वाईट कोणी सापडणार नाही या राजकुमार. कुमार म्हणतो भैरवी तुझा काय प्रॉब्लेम आहे ग? तिचा मुलगा मुलगी जे काय असेल त्याला मारून टाकायचं माझी जबाबदारी, तर तुला काय त्रास होतोय? तुझी थोडी पोरगी आहे ती. काय गाणं फिरणं तुला सावली बरोबर करायचंय ना? त्या पोराशी काय संबंध आलाय? कार्ट उद्याचं माझ्या जीवावर उठलं तर कोण जबाबदार आहे? त्यामुळे त्या पोराला मी संपवणार म्हणजे संपवणार. काय करतो? लाडोबा लाडोबा करू? कळतंय का? तुझ्या कामाशी तू काम ठेव, माझ्या कामाशी मी काम ठेवेन. असतो तो राजकुमारच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जरा हळू बोल, अद्विने बोल असं त्याच्या नजरेतूनच सांगतो. फक्त त्याने खांद्यावर हात ठेवलेलं. संपवणार म्हणजे संपवणार. आता भैरवी चिडलेली असते. राजकुमार तुझ्या डोक्यात येतच नाहीये काय रे गोष्टी? राजकुमार तू खरंच मूर्ख आहे काय रे? जगन्नाथने काय भाकीत केलं? सावलीचं मूल तुझ्या विनाशाचं कारण ठरणार, बरोबर ना? त्याने म्हटलंय का सावलीचं मूल मेलं तरच तुझा विनाश टळेल असं म्हटलंय का? नाही ना, मग का त्याला मारतोय विनाकारण? त्याची तसंही होऊ शकतं ना, तिच्या मुलाला मारून तुझा विनाश होऊ शकेल. जरा पॉझिटिव्ह आणि सगळ्या अँगलने विचार करणार राजकुमार, कॉमन सेन्स वापरणार राजकुमार. बावळाटासारखं नको करू. बाय द वे, इतक्या लांबून USA वरून मी माझा हिशोब चुकता करायला आलीये सावली सोबतचा. बाकी तर बदले वगैरे याच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये, काही संबंधच नाहीये. कुमार हे हिशोब मला पूर्ण करायची नाहीये, फक्त सावली बरोबर जी दुश्मनी आहे तेवढी निभवायची आहे मला. मी माझं सावज आहे आणि ते मी मिळवणारच. मी माझा हिशोब पूर्ण करणार, मग तुला काय वाटेल ते हिशोब पूर्ण कर, नाही तर काय करायचंय ते कर, मला काय देणं घेणं नाहीये. ओके, मी काय म्हणतो? मार्क म्हणतो शांत शांत शांत. तुम्ही फारच बोलताय हो, जरा शांत बसा की. त्याला खुणवतो की हे बोट वगैरे दाखवून बोलतोय ना, बोट खाली घ्यायचं नाही, अदबीने बोलायचं. हे भैरवीजी ठीक आहे म्हणू नकोस राजकुमार. दे सावलीच्या मुलाच्या केसालाही धक्का लावणार नाहीये. शब्द दे राजकुमार. शब्द दिला, शब्द. बेटर राजकुमार बेटर. भैरवी आतमध्ये निघून गेलेली असते राग राग. आता तो मार्क असतो तो सुद्धा भैरवीच्या मागे चाललेला असतो. आता राजकुमार त्याचा हात पकडतो म्हणे ए मार्कवा इधर आ इधर आ. त्याचा काही पत्ता लागला काय रे? लागला? हो. मग कधी सांगणार रे बाबा? सांग की कुठे काय? ती वरनं साखर वाटल्यावर सांगणार का? कळालंय, सिग्नल नोटिफिकेशनची वाट बघतोय. मिळाला की डेटा माझ्याकडे द्यायचा बरं. मार्क पळा पळा पळा, भैरवीच्या मागे पळा. बरं मग तो आला आला आला, तुमचा मार्कवा आला.
भैरवी तुला शब्द तर दिलाय ग मी दिलाय, पण कार्टचं जिवंत असेल तर कायमचा बंदोबस्त करणार म्हणजे करणार, यात काही शंकाच नाही. बंदोबस्त करणं सगळ्यात महत्वाचं आहे. साठी खंड्या सापडला पाहिजे, तो खरं काय खोटं काय मला सांगू शकतो. इकडे आता जगन्नाथ सावली बसलेले असतात आणि इतकं टेन्शन असतं. सावली आता बोलत असते, टेस्ट सुद्धा होतो. भैरवीजींच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त सूड, राग, द्वेष दिसत होता. माझ्याकडे आल्या त्या फक्त सूड उगवण्यासाठीच. तेच म्हणतो, सावली ज्या कामासाठी इथे आली ते काम होणार नसेल तर इथे थांबून काय उपयोग आहे? म्हणजे मला सांग, काम करायला आलो ते काम होणार नाहीये माहिती ना, मग थांबण्यात काय अर्थ आहे? सरळ बेळगावला गेलो तर कसं वाटतंय तुला? डायरेक्ट निघून जाऊ की? चिडलेली असते व्यंकटेश्वर. तुम्हाला असं वाटतंय का तिथे ते आपल्या मागे येणार नाही? ते दुनियात कुठे जरी गेलं तरी ते मागे येणार म्हणजे येणार. भैरवी अमेरिकेवरून इथे येऊ शकते तर इथून बेळगावला येऊ शकत नाही का व्यंकटेशजी? शाळा आत्ता सुरू झाली आहे, लगेच इकडून तिकडे प्रवास करायचं नुकसान नाही करू शकत व्यंकटेशजी. त्यांचं काय, त्याला कसं तोंड देणार? मग आपण कारवारला जाऊ माझ्या आजोळी. व्यंकटेश सावलीला इथून घेऊन जाण्यासाठीच आला आता असं वाटायला लागलेलं असं. त्याला फक्त सावलीला इथून न्यायचं असतं. व्यंकटेशचं जे काही चाललंय ना ते सगळं काही जगन्नाथच्या लक्षात येत असतं. त्याचं बारीक लक्ष असतं की हा व्यंकटेश नेमकी काय चाल खेळतोय. आजोळी जाऊया, तिथे कुणी शोधू शकणार नाहीये. म्हणतात बस व्यंकटेश बस झालं. आजी म्हणतात सावली किती दिवस एका शहरातनं दुसऱ्या शहरातनं तिसऱ्या शहरात प्रवास करणारे? कुठेतरी थांबायला हवंय. दिवस पळणारे, मग काय करू बाबा? पळू नको तो काय करू सांगा बरं? नाही जाऊ शकत आहे सगळ्यांच्या समोर, तुम्हाला कळत कसं नाहीये? एकटे होते तेव्हा ठीक होतं बाबा, सगळ्यांच्या समोर आले, अपमान झाला, मान झाला, जे काय असेल ते असेल. पण आता मी एकटी नाही, माझ्यासोबत अबीर सुद्धा आहे. माझ्या नाही तर अबीरच्या जीवाची पर्वा. या सगळ्याचं त्याला काय झालं तर मी काय करू? मी माझ्या मुलीला गमावलंय, आता मला काही गमवायचं नाहीये. तुला सगळ्यांच्या समोर यायला लागणार आहे आणि यावंच लागणार आहे. नको ते काय बातम्या पसरवती, नको ते तुझ्याविषयी काय छापून आणती. चारित्र्यावर चिखलफेक करायला सुद्धा कमी करणार नाही. म्हणतो हो सावली, काका म्हणताय ते पटतं या, तुझ्या चारित्र्यावर चिखलफेक तर नक्कीच करणार. आता हा व्यंकटेश वेगळाच काहीतरी वाटायला लागलेला असतो. जो गरीब व्यंकटेश दिसत असतो तो गरीब नसतो, तो काहीतरी विचित्रच व्यंकटेश असतो. सावलीला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो सावलीचा नवरा आहे, सावलीने लग्न करावं, याच्यासोबत निघून जावं, असंच काहीतरी त्याचं आता मनात चाललेलं असतं आणि सारखं त्याच्या बोलण्यातून वागण्यातून ते दाखवत असतो. तो काका म्हणताय ना ते बरोबर आहे. तुझ्या चारित्र्यावर चिखलफेक होणार म्हणजे होणारच. आता उंच जगाच्या समोर आली अबीर नसताना तर यांच्या हाताला काहीच लागणार नाही. कोणाची हवस निघून जाणार की समोर जर स्वतःहून सत्य सांगितलं तर सगळ्या चर्चा जागेवर थांबतील. कळतंय का तुला? हे उलट सुटत इकडून तिकडून काय बातम्या येत आहे ना, त्या बातम्या अजिबात राहणार नाही, सगळ्या संपून जातील. मसाला संपला की वेगळा विषय घेणार आणि चघळत बसणार. त्यामुळे जो काही मसाला द्यायचा एकदाचा देऊन टाक आणि मोकळी हो. गावाचे बोले उगाच बोलत नाहीये. नाजी सावलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की स्वतःहून तू समोर आहे आणि जे काही आहे ते सगळं सांगून टाक. आता हा राजकुमार रात्रंदिवस सावली एवढंच जप चाललेलं असतो. आता झोपण्याची तयारी करत असते आणि हा राजकुमार सारखा त्या मोबाईल मध्ये असतो की तो मार्क आहे भैरवीचा असिस्टंट, तो आता याला लोकेशन पाठवणार असतो की एक्झॅक्टली खंड्या कुठे आहे हे त्याला कळणार असतं. लोकेशन आलेलं असतं. राजकुमार म्हणतो कसं शक्य आहे? हे इम्पॉसिबल आहे. त्या घरात खंड्या? इम्पॉसिबल. खंड्या इथे येऊन गेलेला आहे. इथे येऊन गेला आणि मला भेटला नाही, मग तो कुणाला भेटायला आला माझ्या घरात? राजकुमारच्या डोक्यात थोडंफार काही जागा राहिलेली असते, ती सुद्धा जागा संपलेली असते. आता मात्र इतका बधीर झालेला असतो राजकुमार, त्याला काही कळतच नसतं. खंड्याचा इथे येऊन गेला तर तो कुणाला भेटायला आला असेल? 100% तो मोनिकाला भेटायलाच आलेला असणार आहे. राजकुमारची सगळी शंका जे काही आहे, राग सगळा मोनिकावर चाललेला असतो. मोनिकालाच तो भेटायला गेला 100% याची आता खात्री पटलेली असते. लक्षही नसतं तिचं काय बॉडी लोशन लावायचं वगैरे, झोपण्याची त्याची तयारी चाललेली असते. राजकुमारने आता दार लावून घेतलेलं असतं आणि तो मोनिकाकडे रागाने बघत असतो. बघतोय रे, खाऊन टाकतोस की काय मला? कुमार काय झालं हा शब्द पूर्ण बोलायच्या आधीच राजकुमारने तिचा गळा पकडलेला असतो. आता तिच्या नरडीचा घोट घेणार यात काही शंकाच नाही. खंड्या कुठे? श्वास बंद व्हायला लागलेला असतो. ती पटकन राजकुमारला लांब ढकलते. काय रे, डोक्यावर पडलाय? मेले असते ना मी. लोकेशन त्याचं लास्ट लोकेशन आपलं घर येतंय. खंड्या तुला भेटायला इथे आला होता, तू खोटं बोलू नकोस. संशय घेऊ नको. राजकुमार परत सांगते तुला आला असेल, तुझ्याबद्दल आपल्या घरच्यांना सगळं सांगितलं असेल आणि म्हणूनच तो फोन इथे विसरून गेला असेल. शक्यच नाही. तुला जर खरं कळालं असतं तर सारंगने माझा गळा पकडला असता. त्यामुळे सारंगला कळालेलं नाहीये, उगाच हवेत बाता मारू नकोस. बंद कर. का रे, माझ्यावर का संशय घेतोस वेड्यासारखा? कोई मी मुलगी, आपल्याला जराही भान राहिलं नाही का तुला? विरुद्ध मी का गेम खेळेल? जराही अक्कल राहिली नाही का? राजकुमार पिसाळल्यासारखा वागतोय. कशाला आला, काय आला, आय डोंट नो. त्याचा शोध घेऊ की आपण? हायपर होऊ नको, शांत डोक्याने विचार करून नक्कीच आपल्याकडे काहीतरी उत्तर मिळेल. लगेच राजकुमार फोन लावायला लागलेला असतो. मोनिका म्हणते खंड्याला फोन लावू नको. झालास काय रे राजकुमार? तू डेंजर अडकशील त्याला फोन लावशील तर.
घाबरलेली असते आणि राजकुमारला सांगते माझा आणि त्या खंड्याचा काही एक संबंध नाहीये. जगन्नाथजीने दुसऱ्या दिवशी सगळ्या मीडियावाल्यांना बोलवलेलं असतं. जगन्नाथजी अचानक का बोलवलं? जगन्नाथजी म्हणतो कळेल सरप्राईज वगैरे देणार आहेत की काय? सरप्राईज वगैरे असं काही नाहीये, पण जी काही स्टोरी चालवली ना रंगवण्याचं काम, ती स्टोरी सांगण्यासाठीच बोलवलंय मी. स्टोरीचा शेवट करायची वेळ आली म्हणून तुम्हाला लोकांना बोलवलं. गेली 8 वर्ष कुठे होती? अचानक अज्ञातवासात का गेली? तिने गाणं का सोडलं? ही खरी उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. आणि सगळी उत्तरं मिळाली की विषय जागेवर संपून टाकायचा आहे. उत्तरं मिळाली की स्टोरीत काही हवाच राहणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार कोण? जगन्नाथजी देणार का? जगन्नाथजी सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं म्हणते मी देणार की सगळ्या प्रश्नांची उत्तरं. लोक सावलीला बघतात, पत्रकार तेव्हा शॉक झालेली असतात की जगन्नाथच्या घरात कशी आली सावली. सावली आता मीडियाच्या समोर आलेली असते आणि तिला लगेच कव्हर करायला सुरुवात केलेली असते. मॅडम इतकी वर्ष तुम्ही कुठे होता? तुम्ही गाणं का सोडलं? सोडण्याचं नेमकी कारण काय? कारण आता प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते आणि हिला आता भंडावून सोडत असतात. भैरवी वजे चॅलेंज दिलंय त्यांनी. चॅलेंज तुम्ही स्वीकारणार आहात का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारच मी, पण त्याआधी तुम्हाला आणि सगळ्या माझ्या प्रेक्षकांना एक सांगायचंय. मला ती गोष्ट मला आधी सांगू द्या. पुढे मीडियात किंवा कुठेही माझं नाव घ्यायचं असेल तर सावली भागवत असंच माझं नाव घ्यायचं, कळतंय का? मेंदळे नाव घ्यायचं नाही, सावली भागवत हेच नाव लावायचंय. कार म्हणतात का? नावाशी आडनावाशी काही एक संबंध नाहीये. ला फार आनंद होतो की मेंदळे घराशी काही एक संबंध राहिलेला नाहीये, त्यामुळे मेंदळे घराची संबंध नसल्यामुळे मेंदळे आडनाव सुद्धा लावायचं नाही. माझ्या वडिलांचं नाव भागवत हेच लावायचं. मेंदळे आणि तुमचा डिवोर्स झालाय का सावली? ते वैयक्तिक आयुष्याबद्दल एवढंच सांगायचं, याच्या पलीकडे मला काहीच बोलायचं नाही. आणि तुम्ही सुद्धा पर्सनल घुसू नये, मला एवढंच सांगायचंय. जेवढं प्रोफेशनल आहे तेवढंच तुम्ही बोला. आमच्या अंतर्गत गोष्टीमध्ये येण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. मूळ मुद्द्यावर येऊन बोलू का प्लीज? प्रश्न होता मी 8 वर्ष कुठे होते, बरोबर ना? बेळगावला होते गेली 8 वर्ष. सगळं सोडून जाण्यामागचं कारण काय? अज्ञात व्यक्तींकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता आणि म्हणूनच मी इथून निघून गेले होते. गेली तब्बल 8 वर्ष मी बेळगावातच काढली. त्या सुरक्षतेसाठी मी माझ्या जवळच्या माणसांची सुद्धा संपर्क तोडला आणि एकटीच तिथे राहत होते. मला अज्ञातवासातच राहायचं होतं, पण कसं आहे ना, काही दिवसात जो काही गोंधळ चाललाय त्यामुळे मला समोर यायला लागलं, नाही तर मी अजून सुद्धा परत आली नसती. आणि समोर तर अजिबात नाही. वजे यांच्या चॅलेंजचं काय हो मॅडम? ते स्वीकारणार आहात का तुम्ही? प्रश्नाचं उत्तर योग्य वेळी योग्य ठिकाणी दिलं जाईल. आता त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. जी म्हणतात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने दिली आहेत. तिच्या प्रायव्हसीचा विचार करता तिला आता मोकळीक द्यावी आणि प्लीज तिच्या मागे लागू नका आणि तिच्याविषयी वेगवेगळ्या बातम्या छापून आणू नका. ती स्वतः तुमच्या समोर आली, एक्झॅक्टली काय घडलंय तिने सांगितलंय. विनाकारण त्रास देण्यात काहीच अर्थ नाहीये असं वाटतंय मला. जी म्हणतात या तुम्ही आता जगन्नाथजीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लावलेली असतात आणि त्यांना जा असं सांगितलेलं असतं. ते चहा केलाय, चहा घेऊन जा, थांबा, लगेच जाऊ नका. आता तिलोत्तमा मेहेंदळे फोनवर बोलत असतात. वकील साहेब हे जरा अतिच होतंय का? तारखांवर तारखा पडताय, निकाल तर काहीच लागत नाहीये. फोनवर बोलतच असते. लगेच मोनिका आलेली असते. मोनिकाने ऐकलेलं असतं. आई काय झाले हो? जागेच्या केसचा अजून निकाल लागला नाहीये का मोनिका? आता वकील जागेचं इतकं टेन्शन आहे आणि त्यामध्ये भर नाही पाडली पाहिजे अजून. खरं तर सगळं कळणंय ना ते गरजेचं आहे. मी आत्ताच न्यूज बघितली आणि त्या न्यूज मध्ये सावलीने जाहीर केलंय ती परत आल्याचं. तिलोत्तमा म्हणते काय? हो, सावलीने स्वतः सांगितलंय त्या कॉन्फरन्समध्ये की मी परत आलीये. गेली 8 वर्ष मी बेळगावात होती आणि आता परत आलीये पुण्यात. न्यूज बघितलीये, तशीच न्यूज सारंगने बघितली असेल तर मला भीती होती ना, तेच झालंय. म्हणजे काय हो आई, तुम्हाला काय म्हणायचं होतं? ते झालं तरी त्या पोरीची सावली माझ्या घरावर, माझ्या सारंगवर येता कामा नाही. सारंगच्या आयुष्यावर पडायला नको. तिची काळी सावली नकोच आहे मला. आधी माझ्या पोराच्या आयुष्याची वाट लावली, आता तिने परत येऊन अजून वाट लावावी ही इच्छा नाहीच आहे. झालं तर मी कोलमडेला मोनिका, मी कुठलचीच राहणार नाही. मुलीला सारंग पासून लांब ठेवण्यासाठी मी तुमची मदत करेल हा माझा शब्द आहे आई. विश्वास ठेवा, मी मदत करणार म्हणजे करणार. तू? हो आई, मी लांब ठेवणार तिला सारंग पासून, डोंट वरी. सावलीला ओळखतेस का? लगेच तिला लांब ठेवायला लागलीस. मोनिका ओळखत नाही आणि तिच्याबद्दल फार काही माहिती पण नाही आई. गोष्टीचा विचार करा ना आई. सावलीला या घरातली सगळी माणसं माहितीये, बरोबर ना? घरातल्यांची नस तिला माहितीये. ती ओळखतच नाही. तिचा आणि माझा काही संबंधच नाही. दिवसापासून या घरात आली ना, त्या दिवसापासून कधीच पॉझिटिव्ह असं ऐकलं नाही सावलीच्या बाबतीत. त्यामुळे ती सावली नक्कीच वाईट असू शकते एवढा तर अंदाज येतोय आई मला. आवडत नाही म्हणून ती मला पण आवडत नाही आई. काय झालं तरी मी राजकुमारची दुसरी बायको आहे, बरोबर ना? मला माझ्या या घरातलं अस्तित्व जे आहे ना ते कायमच टिकून ठेवायचं. तुमच्या मर्जीत राहायचंय, तुमचं मन सांभाळायचंय, तुम्हाला जपायचंय. हा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे माझ्यासाठी. फक्त आणि फक्त आनंदी बघायचंय. मी सगळी मदत करायला तयार आहे. मी हा स्पष्ट बघतेपणा मला खूप आवडला मोनिका. आय लाईक इट सो मच मोनिका. आता तिलोत्तमाच्या गुड बुक्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते की मी आई तुमच्या बाजूनी आहे, मी तुमचीच आहे, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे वगैरे वगैरे. मोनिकाने सगळं पुराण सुरू केलेलं असते. आता सावलीला भेटण्यासाठी खास आलेली असते अमृता. मी अचानक नाही आली आहे सावली.
येईल असं तू कल्पना सुद्धा केली नसेल, बरोबर ना? म्हणजे तुला इमॅजिनच नसेल की मी येईल म्हणून. आणि अनपेक्षित असलेल्या गोष्टी अपेक्षित असल्यासारख्या होतात. पुण्यात आली हे गुपित राहिलंय का? सगळ्यांना तर कळालंय सावली. सारंग आणि मलाच माहिती होतं, आता सगळ्यांनाच कळालंय. पुण्यात आली हे तुम्हाला आत्ता कळालंय. मी पुण्यात आली हे सगळ्यात आधी तिलोत्तमा मॅडमला कळलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी मला भेटायच्या आधी तिलोत्तमा मॅडम मला भेटायला आल्या होत्या. अगदी एक नंबर. त्याला धक्काच बसतो, हे काय सांगतीये? माहिती होतं? हो, भेट झालीये. सावली म्हणते हो अर्थातच. अनपेक्षितच आहे ना. आता अमृता हसलेली असते, तिला कुठेतरी काहीतरी वाटतं आणि त्याशी विचित्रासारखी हसते. कुठे ग दिसत नाहीये? बाहेर गेलाय वहिनी. कोणीच नाहीये का सावली घरात? दिसत का तू? बाबा आहेत की आतमध्ये? अच्छा, करून दे ना. आता आवाज देते व्यंकटेशजी, व्यंकटेशजी या बसा. आता व्यंकटेश आलेला असतो. अमृताला म्हणते हे व्यंकटेशजी, ह्या माझ्या अमृता वहिनी, रंगच्या वहिनी. म्हणतो नमस्कार. अमृता सुद्धा नमस्कार करते. ते सावली एक विचारू का ग, दोघांचं लग्न कधी झालं ग सावली? म्हणते जेव्हा मी या घरातून बाहेर पडले, म्हणजे आपल्या घरातून, त्यानंतर जगण्याची उमेद निघून गेली होती. मी खचून गेले होते वहिनी. जींच्या आईने त्यांच्या बेळगावच्या घरी आसरा दिला. जपलं, मला खूप खूप प्रेम केलं. त्यानंतर मग आम्ही लगेच लग्न करून टाकलं. म्हणतो हो हो हो, 1 वर्ष झालंच असेल. म्हणतो सावलीची अवस्थाच तशी होती. आईने मागे लागली आणि आमचं लग्न जमवलंच. सुखात बघून खूप बरं वाटलं सावली. खूप आनंद होतोय मला असं सुखात बघून. खरं तर अमृताला वाईट वाटलेलं असतं, कारण सावली आणि सारंग हेच समीकरण असतं. सावली आणि व्यंकटेश कुणालाच इमॅजिन नसतं किंवा कुणाला मान्यच नसतं. सावलीच्या तोंडापुरतं तरी अमृता हसत असते आणि फार आनंदी असं दाखवत असते, पण तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं तिला हे आवडलेलं नाहीये. म्हणते चल आता निघते मी, उशीर झालाय. सावली म्हणते हो ठीक आहे वहिनी, परत या, काळजी घे. सावली म्हणते वहिनी तुम्ही पण काळजी घ्या. सावली आता अमृताच्या गळ्यात पडते आणि अमृता आता पटकन निघून गेलेली असते. अमृता निघून गेल्यावर सुद्धा सावली विचारच करत असते. अमृताकडे गेली अमृता तरी सावली बघत थांबलेली असते आणि व्यंकटेश मात्र सावलीकडे बघत असतो. नेमकी काय चाललंय काय नाही या सगळ्या गोष्टी किंवा हा जो गुंता झालाय हा कुठे जाऊन संपणार किंवा कोण त्याला सोडवणार, हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.